त्यानंतर बातमी आहे हातकणंगलेमधून। हातकणंगलेत कोरे, यड्रावकर आणि आवडेंचं काय ठरले असा आता प्रश्न निर्माण केला जातोय। 3 अपक्ष आमदारांच्या भेटीची हातकणंगलेमध्ये चर्चा सुरू झाली आहे। तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। हातकणंगले मतदारसंघातील 3 आमदार कुणाला बळ देणार आता याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। यड्रावकर आणि आवडेंची जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। आपण बघतोय हातकणंगलेमधील आता 3 अपक्ष आमदार जे आहेत ते आता नेमकं कुणाला बळ देणार आहेत याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। त्यांची आता जयंत पाटील यांच्यासोबतही चर्चा झालेली आहे। यड्रावकर आवाडे आता कुणाला आता बळ देणार हे बघावं लागणार आहे। विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र यड्रावकर आता हे या 3 अपक्ष आमदार जे आहेत ते नेमकं कुणाला बळ देतात आणि त्यामुळे नेमका कुणाला फायदा होणार हे देखील याकडे देखील लक्ष द्यावं लागेल। तर यावर अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शेखर, कोल्हापूरमधले आता 3 अपक्ष जे आमदार आहेत विनय कोरे, प्रकाश आवाडे आणि राजेंद्र यड्रावकर नेमकं कुणाला बळ देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकी कोल्हापूरमध्ये कशी चर्चा रंगतीये? प्राची अगदी बरोबर आहे। जे तिन्ही अपक्ष आमदार आहेत ते सध्या तरी महायुतीला पाठिंबा देऊन या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून आहेत। मात्र हे तिन्ही आमदार जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची देखील बातम्या आपण पाहिलेल्या आहेत आणि याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांची जी आहे ती महत्त्वपूर्ण बैठक काल झाल्याची माहिती मिळते। एकीकडे विनय कोरे असू देत, दुसरीकडे राहुल आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर या तिघांची जी आहे ती बैठक काल वारणा नगर या ठिकाणी झालेली आहे आणि या बैठकीमध्ये तिघांनीही जवळपास 2 तास बंद दाराआड चर्चा देखील केलेली आहे। आगामी लोकसभा हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या तिघांची एक बैठक झालेली आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर महाविकास आघाडीचे 3 आमदार त्या ठिकाणी आहेत, मात्र दुसरीकडे महायुतीचे 3 सहयोगी आमदार खरं तर म्हणावे लागेल। महायुतीचा भाजपकडून आणि शिवसेनेकडून एकही आमदार त्या ठिकाणी नाही, मात्र हे तिन्ही अपक्ष आमदार जे आहेत ते महायुतीमध्ये सध्या आहेत। मात्र या तिघांनीही खरं तर काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केल्याची बातमी आपण पाहिलेली आहे। स्वतः राहुल आवाडे यांनी देखील काही दिवसांपूर्वी आपल्याला प्रतिक्रिया दिली होती। त्यामुळे नक्कीच या 3 आमदारांची भूमिका जी आहे ती हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाची असणार आहे आणि म्हणूनच या तिघांनी काल वारणा नगर या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि या तिघांची जवळपास 2 तास बंद दाराआड चर्चा देखील झालेली आहे। त्यामुळे नक्कीच या तिघांची नेमका पाठिंबा आता कोणाला असणार हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण काल जयंत पाटील यांनी आवाडे आणि तिकडे राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतलेली आहे। त्यांची देखील भेट घेऊन आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत सत्यजित पाटील बंद दाराआड चर्चा झाली, मात्र या चर्चेनंतर आता नेमकी कोणती भूमिका समोर येते पाहूयात पुढच्या